हे व्हिडिओ खूप जुने आहेत. जुने म्हणजे खूप जुने नाही. सप्टेंबरमध्ये आम्ही या ट्रिपसाठी गेलो होतो. बट आता माझ्या मोबाईलची पण मेमरी फुल झाली आहे आणि आय जस्ट वॉन्ट टू क्लिअर द ड्राफ्ट. बट एक छान छोटासा व्हिडिओ बनवू शकतो म्हणून मग मी हा छोटासा एक व्हिडिओ बनवला. आमची फ्लाईट होती पुणे टू हैदराबाद अँड हैदराबाद टू पोर्ट ब्लेअर. कनेक्टिंग फ्लाईट घेतली होती कारण डायरेक्ट फ्लाईट नव्हती. सो अशा पद्धतीने आम्ही आमचा प्रवास चालू केला. प्रवास चालू झाला. प्रवासाबरोबर कामही देखील चालू झालं कारण फोन कॉल्स याचे काही बंद झाले नव्हते आणि आविरचीही मस्ती बंद झाली नव्हती. मग आविरला खेळवत वगैरे असं तसं नादवलं आणि मग पुढचा प्रवास आम्ही चालू केला. आविरची आय गेस हे तो 3rd टाईम ट्रॅव्हल करत असेल फ्लाईटने, कारण आविर जेव्हा 3 महिन्याचा होता तेव्हा त्याने पहिल्यांदा ट्रॅव्हल केलं होतं. तेव्हा अगदी छान. तेव्हा सुरुवातीला मला असं वाटलं होतं की अरे आविरला म्हणजे वरती गेल्यावर काही त्रास होईल का फ्लाईटमध्ये, तो म्हणजे राहील का, की मला कंटिन्यू त्याला कडेवरच घेऊन राहावं लागेल उभं. बट असं काहीही झालं नाही. आविर अगदी मजेत गेला. म्हणजे त्याला ॲक्च्युली तो लहान होता सो त्याला काही जाणवलंच नाही. बट आता आविर मोठा झाला सो त्याला आता जाणवायला लागलं आहे. वरती गेल्यावर थोडा कानांना त्रास होतो. मग थोडाफार त्याने त्रास दिला, अगदी खूप नाही. पण आम्ही ॲक्च्युली एक सीट एक्स्ट्रा घेतली होती सो ट्रॅव्हल म्हणजे आमचं सुखरूप झालं खूप. सो मग एवढं काही वाटलं नाही. आम्ही पोचलो आणि पोर्ट ब्लेअरला पोचलो. त्यानंतर आम्ही लगेच मग कॅब केली. कॅब करून आम्ही लोकेशनला गेलो जिथून आम्हाला रिसॉर्टवरती पोचायचं होतं. ॲक्च्युली बोटने जावं लागतं. ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेल की कुठे आमचं कोणतं डेस्टिनेशन